या निमित्तानं की प्रमुख पाहुण्यांना न बोलवता आंबेडकरी अनुयायाच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही प्रत्येक व्यक्तिमनापर्यंत आणि समाजमनापर्यंत पोहोचावी हा खरं तर उद्देश आहे। त्यानिमित्तानं खरं मी बाबासाहेबांचे जलऊर्जा क्षेत्रातले जे योगदान आहे त्या योगदानावर म्हणजे जलसमाजवाद ही कॉन्सेप्ट म्हणजे ही संकल्पना खरं तर ही लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं मी भारतीय जलसंस्कृती आणि डॉक्टर आंबेडकरांचा जलसमाजवाद यावर खरं तर त्यावर ठसठशीतपणे प्रकाश मी टाकलेला आहे। तो सर्व आंबेडकर अनुयायींनी ही पुस्तकं वाचावीत, कारण पुस्तकं ही माणसाला जागृत करतात, पुस्तकं ही माणसाला विचार संवेदना निर्माण करतात, पुस्तकं ही काही माणसाला दृष्टी देतात। माणसाला नुसते डोळे असून चालत नाही, परंतु माणसाच्या गावात मुक्कामाला जायचं असेल तर माणसाला दृष्टी लागते आणि ही दृष्टी पुस्तकच ही दृष्टी देत असतात। त्या Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे। 67वा महापरिनिर्वाण दिवस हा दिवस अभिवादन करत असताना या ठिकाणी डॉक्टर दत्तात्रय गायकवाड आहेत। त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे। आपणा सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक हक्क आणि अधिकार मिळवून दिलं, जसं मताचा अधिकार असेल तो मिळवून दिला, आपल्या देशातील जातीभेद त्यांनी नष्ट केला आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी संविधान लिहून अनेकांचा उद्धार केला। परंतु आपल्यातील फार थोड्या लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जलसंस्कृती होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जलसमाजवाद होता, ज्या पाण्याबद्दल त्यांनी धरणे बांधले असतील किंवा अनेक कार्य केली आहेत, नद्याजोड प्रकल्प केले होते, या बाबतीत या ठिकाणी एक पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। डॉक्टर दत्तात्रय गायकवाड हे या पुस्तकाचे लेखक आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल हे पुस्तकाचं आज तुम्ही का प्रकाशन करताय, आजचा दिवस का निवडला आणि या पुस्तकाबद्दल काय सांगाल? खरं तर सर्वांना मी जय भीम करतो आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खरं तर मी 2 पुस्तकांचं लेखन याआधी केलं आहे आणि भारतीय जलसंस्कृती आणि डॉक्टर आंबेडकरांचा जलसमाजवाद आणि डॉक्टर आंबेडकरवादी लेखन प्रवास अशी 2 पुस्तकं खरं तर मी समीक्षा फाउंडेशनच्या वतीनं मी प्रकाशित केलेली आहेत। या निमित्तानं की प्रमुख पाहुण्यांना न बोलवता आंबेडकरी अनुयायाच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही प्रत्येक व्यक्तिमनापर्यंत आणि समाजमनापर्यंत पोहोचावी हा खरं तर उद्देश आहे। त्यानिमित्तानं खरं मी बाबासाहेबांचे जलऊर्जा क्षेत्रातले जे योगदान आहे त्या योगदानावर म्हणजे जलसमाजवाद ही कॉन्सेप्ट म्हणजे ही संकल्पना खरं तर ही लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं मी भारतीय जलसंस्कृती आणि डॉक्टर आंबेडकरांचा जलसमाजवाद यावर खरं तर त्यावर ठसठशीतपणे प्रकाश मी टाकलेला आहे। तो सर्व आंबेडकर अनुयायींनी ही पुस्तकं वाचावीत, कारण पुस्तकं ही माणसाला जागृत करतात, पुस्तकं ही माणसाला विचार संवेदना निर्माण करतात, पुस्तकं ही काही माणसाला दृष्टी देतात। माणसाला नुसते डोळे असून चालत नाही, परंतु माणसाच्या गावात मुक्कामाला जायचं असेल तर माणसाला दृष्टी लागते आणि ही दृष्टी पुस्तकच ही दृष्टी देत असतात। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना प्रणित हा जो जलसमाजवाद आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान लोकांनी प्रत्येकाने वाचावं ही माझी खरी अपेक्षा आहे। त्यानिमित्तानं खरं तर मी या 2 पुस्तकाचं प्रकाशन आंबेडकरी अनुयायाच्या हस्ते केलेलं आहे। या निमित्तानं सर्वांनी या पुस्तकाचे वाचक बनावं ही माझी अपेक्षा। धन्यवाद। हा विषय का निवडला तुम्ही? खरं तर हा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जलनीती आणि ऊर्जा क्षेत्रातलं जे योगदान आहे ते अजिबात लोकांना माहीत नाही। तो बाबासाहेबांचा जो पैलू आहे व्यक्तिमत्वाचा पैलू हा दुर्लक्षित राहिलेला आहे आणि अप्रकाशित राहिलेला आहे। या निमित्तानं खरं तर बाबासाहेबांच्या या क्षेत्रावर मी जवळजवळ 6 पुस्तकं आत्तापर्यंत लिहिलेली आहेत। बहुउद्देशीय नदीखोरे विकास आणि डॉक्टर आंबेडकरांची जलनीती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का जलचिंतन आणि ट्रिटायझेस ऑन आंबेडकर्स वर्क्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ इंडियन रिव्हर बेसिन इन इंडिया अशी 4-5 पुस्तकं मी या विषयावर लिहिलेली आहेत। आत्ताच माझं हे भारतीय जलसंस्कृती आणि आंबेडकरांचा जलसमाजवाद ही संकल्पना यावर मी विशद केलेली आहे। त्या काळात मुबलक पाणी होती, पाऊस होता, तरीसुद्धा पाण्याचं नियोजन का करावं लागत होतं?
खरं तर 1868ला खरं तर महात्मा फुलेंनी आपल्या अस्पृश्यांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला. नव्हे तर 1880ला महात्मा फुलेंनी म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं, बहुजनांना शिक्षण मिळावं या उद्देशानं महात्मा फुलेंनी खरं तर खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यानंतर खरं तर महात्मा फुले हा या समाज परिवर्तनाचा पाया आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हा खरं तर या समाज परिवर्तनाचा कळसच आहे, म्हणजे शिखर म्हणावं लागेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 46च्या दरम्यान ज्यावेळेस व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये आपले मजूर मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेबांची जी 5 भाषणं आहेत ती भाषणं अतिशय वाचनीय, अतिशय उल्लेखनीय आणि अशी म्हणजे प्रेरणादायी अशी ती भाषणं आहेत. ती भाषणं लोकांनी वाचावीत आणि त्या अंगानं खरं तर बाबासाहेबांना अभिप्रेरित असलेला जनसमाजवाद आहे. कारण बाबासाहेब पाणी हे राष्ट्रीय जलसंपत्ती आहे, पाण्याचं हे राष्ट्रीयकरण व्हावं, धरणांचं राष्ट्रीयकरण व्हावं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहणाऱ्या नद्या या नद्यांचं देखील राष्ट्रीयकरण व्हावं अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. म्हणून बाबासाहेब जल, जंगल, जमीन आणि जनावरं आणि जैवविविधता या सर्व नैसर्गिक संपादनाचं समन्यायी वाटप व्हावं असं बाबासाहेबांची अपेक्षा होती. त्यानिमित्तानं मी हा जलसमाजवाद या पुस्तकातून मांडला आहे. आम्ही जे सोशल मीडियातून काम करत आलो अनेक चॅनल, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याला अधिकाधिक पाठबळ मिळावं म्हणून तुम्ही काय सांगाल? खरं तर ह्या आत्ताचं जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे अतिशय छानपणे काम चाललेलं आहे. त्यामध्ये काही निवडक अशी जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या मीडिया हा प्रत्येक लोकांपर्यंत पोचत आहेत. खरं तर सामाजिक माध्यमं ही देखील आपण अतिशय जपून वापरायला पाहिजे, कारण आजचा आंबेडकरी तरुण आहे तो सामाजिक माध्यमांवर असा तुटून पडलेला आहे. त्यामुळं सामाजिक माध्यमांचा वापर हा कसा करावा हे खरं तर आता आजच्या तरुणांना म्हणजे समजणं देखील गरजेचं आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ही जी क्रांती केलेली आहे, कारण जे प्रकाशकनं किंवा जे लेखन माध्यम आहे ते माध्यम कमी होत असून इलेक्ट्रॉनिक माध्यमावर आता समाज माध्यमांचा किंवा ह्या तरुण महिला आणि कष्टकरी वर्ग याच्यावर खरं तर तो अतिशय अवलंबून आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली भूमिका निभावण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण या माध्यमांना पुढे जाण्यासाठी पाठबळ मिळण्यासाठी काय सांगाल तुम्ही लोकांना? या माध्यमांना खरं तर पुढं जाण्यासाठी खरं तर अधिकाधिक लोकांनी या समाज माध्यमांना आपण त्यांना पाठबळ आणि आर्थिक मदत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि अनेक लोक आपल्या म्हणजे सगळेच नाही परंतु बरेचसे दान करते, काही दान करतात. या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक मीडिया महत्त्वाचा आहे.